कोरोना काळात जर पाहायला गेलं तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता आणि या वाट्या म्हणजे जे कार्य केलेलं आहे त्याचा मोबदला प्रशासनाच्या वतीने देऊ घातला होता. परंतु आज जर पाहायला गेलं तब्बल कित्येक वर्षानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने मूर्तिजापूरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर चक्क त्यांना आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलन एक जर पाहायला गेलं तर आमरण उपोषणाचा या ठिकाणी त्यांनी पवित्रा स्वीकारलेला आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर मूर्तिजापूर तालुक्यातील 86 ग्रामपंचायतपैकी केवळ 19 ग्रामपंचायत चे जे कर्मचारी आहेत यांना कोरोना काळामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता मिळावा याच हेतूने त्यांनी कार्य केलं होतं आणि कोरोना संपवून जर पाहायला गेलं तर 6 ते 7 वर्ष उलटून गेलेले आहेत. परंतु अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा प्रशासनाच्या वतीने मोबदला म्हणजेच प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने आज त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा स्वीकारलेला आहे. नेमकं प्रशासन झोपी गेलं की काय? जर दुसरीकडे पाहायला गेलं तर बोलताना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त झालेले आहेत की त्या ठिकाणी कार्य करणारे जे ग्रामसेवक आहेत असतील किंवा इतर जे कर्मचारी असतील ते चक्क त्या ठिकाणी मुख्यालयी न राहता मुख्यालय राहत असल्याचा बोगस दाखला घेऊन त्या ठिकाणी त्यांचा पत्र चालवून ते शासनाची दिशाभूल करत असताना असल्याचा सुद्धा त्यांनी व्यक्त झालेले आहेत. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर आम्ही एका प्रकारे कोरोना काळामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याचाच आम्हाला मोबदला मिळावा, त्याचाच आम्हाला जो भत्ता आहे तो मिळावा याकरता आम्हाला या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही प्रशासनाच्या दरबारी वारंवार करत आहोत. प्रशासनाच्या वतीने जी आर सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु अद्यापपर्यंत ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे आमच्यावर ही वेळ आल्याचं व्यक्त झालेली आहे. येणाऱ्या काळातच माहिती पडेल यांच्यावर प्रशासन काय यांची दखल घेतं आणि यांना जो कोरोना काळातील जो मोबदला आहे तो मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला. मी वारंवार आपल्या करोना महामारीमध्ये जे आम्हाला नियमानुसार आमची नियुक्त्या केल्या आणि शासनाचं जी आर आम्ही आमच्या संघटनेने सतत प्रयत्न करून विधानसभेमध्ये जाऊन अहोरात्र काम केलेल्या कर्मचाऱ्याला तुम्ही काहीतरी 1000 रुपये प्रतिमाह 23 महिन्याचे मानधन यादा करा असे आमचे राज्याचे राज्याध्यक्ष बच्चूदादा कडू यांनी तो ठराव मंजूर करून घेतला आणि तो जी.आर. जिल्हा परिषदला पाठवला आणि जिल्हा परिषदने सरळ पवार साहेबांनी त्या जी.आर. नुसार परिपत्रक काढले आणि प्रत्येक 7ही पंचायत समितीला ते पत्र यादा केले. जवळपास ते पत्र 10/10/2025 ला मूर्तिजापूर पंचायत समितीला धडकले आणि तिथून काही ग्रामसेवकांनी त्या निधीला सुरुवात केली आणि त्याच्या पदरात काही लोकांच्या पदरात ते पैसे पाठवले. पण पुन्हा राहिलेले 19 ते 20 लोक आजपर्यंत रगडत राहिले आणि मी सुद्धा तालुकाध्यक्ष हिवराळे मी सुद्धा वारंवार बीडी साहेबांशी चर्चा करून स्वतः लेखी पत्र देऊन 4 ते 5 पत्र देऊन सुद्धा बीडी साहेबांनी या गोष्टीवर टाळाटाळ केली आणि विस्तार अधिकारी कीर्तने साहेब यांना सुद्धा वारंवार भेटलो. पण त्याच्यावर कुठलाही पर्याय न काढता आम्हाला तुम्ही उपोषण करा असे आम्हाला सांगण्यात आले. म्हणून आम्ही आज दिनांक 3/6/2026 ला उपोषणाचा मार्ग शोधला आणि उपोषणाला बसलो. आम्ही असं बसलो की आमचे 19 महिन्याचा कोरोना भत्ता जे आहे ते काही आम्हाला ग्रामपंचायत कर्मचारी भेटलेला आहे. जे आमचे लोक राहिलेले 19 लोक त्यांना ग्रामसेवक टाळाटाळ करत आहे. त्यासाठी आम्ही अति बसवलो आहे सर. तर ती आता तुम्ही आले, मॅडमही आले, मॅडमनं आम्हाला सांगितलं का बा तुमचा 2-3 दिवस आम्ही काम करतो. माझं नाव आहे अखिल वेग सिराज वेग ग्रामपंचायत बोरगाव निंगोट. आमचे साहेब 19 महिन्याचा राहणीमान भत्ता जो आहे 23 कोरोना भत्ता 23 महिन्याचा आम्हाला मिळाला नाही. आम्ही वारंवार BDO साहेबांना सांगितलं तरी आम्हाला तो भत्ता मिळाला नाही 18 ते 19 लोकांसाठी. म्हणून आम्ही हे उपोषण करणार. आम्ही ग्रामपंचायत वडगावचा मी तालुका उपाध्यक्ष गजानन ओंकार प्रसाद. हा आजपर्यंत मिळालेला नाही. त्याच्यानंतर 2018 पासून मी कार्यरत असल्यानंतरही मला राहणीमान भत्ता मिळालेला नाही. पण पूर्ण काम करत असताना सरपंच माझ्यावर इतके हे आरोप करत आहे की आजही माझ्याजवळ नोटीस आहे.
कारण की हे 3 नोटिसा दिल्यावर ह्या धमक्या देत आहे की बा तुला काढून टाकेन, असं बोलून मी माझे 2 शब्द